आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सतीची विहीर गेली चोरीला, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, आंबेडकरी अनुयायांचा उद्रेक होण्याची शक्यता। भिवंडी तालुक्यातील पडघा हे शहर अतिशय जुनं शहर असून बाजारपेठ म्हणून ज्या पद्धतीने नावारूप आला आहे, तसेच पडघा हे शहर ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार सुद्धा आहे। पडघ्यातील अशाच एका विहीरवर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता व पडघा या गावी एक दिवस वस्तीचा काढला होता। ज्या पडद्याच्या सतीच्या विहिरीवर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला होता, ती विहीर सध्या कुठे आहे याचा शोध येथील नागरिक घेत आहेत। सदरची ऐतिहासिक विहीर धन दांडग्यांनी माती भराव डबर टाकून बुजवून टाकल्याचे माहिती येथील नागरिकांनी यांनी दिली आहे। सदर विहीर बुजवणे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी बुजवणे होय। या आठवणी कदापि आम्ही बुजून देणार नाही असा इशारा येथील नागरिक साने व पत्रकार मिलिंद जाधव यांनी दिला आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। ग्रामपंचायतीमध्ये मित्रांनो, याच पडघा ग्रामपंचायतीमध्ये भयान अशी घटना सध्या घडत आहे की 100 वर्ष पूर्वीची ही एक सतीची विहीर या ठिकाणी आहे। ही सतीची विहीर काही बिल्डरांनी म्हणा किंवा इथल्या धनदांड्यांनी बुजून टाकलेली आहे। आणि विशेष सांगायचं म्हणजे या विहिरीचं महत्व म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही विहीर, आणि ही विहीर या धनदांड्यांनी आज बुजवून टाकलेली आहे। आणि इतिहासाच्या खुणा ज्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासाच्या खुणा त्या बुजवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबाबत बोलण्यासाठी पडघाचे ज्येष्ठ नागरिक जे फार जवळून बाबासाहेबांनी मला वाटतं त्यांच्या घरी किंवा त्यांच्या आजूबाजूला रहिवास केलेला, याच पडघ्यामध्ये बाबासाहेबांनी एक रात्र काढली होती, इथे सत्याग्रह सुद्धा केला होता। ते साने काका आपल्या सोबत आहेत। साने काका, काय या विहिरीचं वैशिष्ट्य काय आणि का बुजवली गेली आहे? पहिली गोष्ट अशी आहे की ही जी विहीर होती पहिल्यापासून, आणि इकडे गावातलं अति उत्कृष्ट विहीर म्हणून इथला उल्लेख होता। गावातले सगळे लोक आजूबाजूचे या विहिरीचं पाणी प्यायचे आणि बाजूच्या बाकीच्या विहिरीचे ते वापर करायचे, पण यायचं पाणी करायचे असे। तर या वेळेला मागे एकदा बाबासाहेब आंबेडकर साहेब आले होते आणि त्यांनी ही अवस्था बघितली, तर त्यांनी पाण्याचा सत्याग्रह म्हणून त्यावेळेला पाणी भरून देत होते त्याला, म्हणून ते स्वतः इकडे येऊन त्याही इथनं पाण्याचा तो सत्याग्रह केला आणि इथे बसलेही होते ना। अशी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली विहीर आमच्या येथील काही लोकांनी ग्रामपंचायतच्या लोकांना वरच्या ऑफिसरना तलाठ्या वगैरे हाताशी धरून उलटे सुलटे कागद रंगून आणि ही विहीर सरकारी म्हणून सांगून आणि यांनी बुजून टाकले। मी जवळजवळ 15-20 वर्षापासून याचा पाठलाग करतो, सगळीकडे अर्ज दिलेले आहेत, परंतु एकाही तलाठी म्हणा किंवा सर्कल म्हणा किंवा तुमच्या BDO म्हणा, कोणीही त्याची दखल न घेता सगळे येऊन पुन्हा तसे बघून गप्प बसतात। माझा तर सक्त आरोप आहे त्यांच्यावर की हे नुसते कोण गप्प बसणार नाही, याच्यात काहीतरी आर्थिक व्यवहार करतात आणि गप्प बसतात। म्हणून आज या गोष्टीला आज पाण्याची जिकडे तिकडे टंचाई असते, आपण बघतो पाण्याचे हाल काय होत आहे। उद्या खरोखर अशी परिस्थिती झाली तर पडघ्यावाल्यांची हालत काय होईल, आणि या उद्देशाने म्हणून मी आपली ही तक्रार सतत करत होतो, सगळ्यांना सूचना देत होतो, तर कोणीही न म्हणता सगळ्यांनी आज परत केऱ्याच्या टोपल्या दाखवलेल्या आहेत। आज परत सुद्धा माझ्या पंचायत समितीला किंवा तहसीलदारकडे अर्ज दिलेले आहेत, अजून त्याची चौकशी करतात, पण ते सुद्धा असे उलटे सुलटे कागद म्हणून ती कागद आहेत माझ्याकडे, आणि काहीतरी कारण करून प्रकरण निकालात करायला। आपल्या सोबत पडघ्याचे तरुण तळपदार पत्रकार आहेत मिलिंद जाधव, आपण त्यांना सुद्धा विचारू। मिलिंद जी, आपण याबाबत काय सांगाल की ही पवित्र अशी विहीर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली विहीर आज नामशेष केलेली आहे, इथे अवशेष सुद्धा दिसत नाही, काय आपलं पुढील पावित्र्य काय असेल? मला असं सांगायचंय की पडघा हा अनेक खेडेगावांचा केंद्रबिंदू मानला जातो, आणि या पडघा केंद्रावरती ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि या पूर्ण घटनेवर जो देश चालतो आणि त्या घटनेचे शिल्पकार आपल्या पडघ्यामध्ये येतात, या एका सतीच्या वेळेवरती सत्याग्रह करतात, ही पडघ्यासाठी आणि पूर्ण देशासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि ह्या गोष्टीशी, या भावनेशी सगळे नागरिक आहेत हे जुळलेले आहेत। आणि आता भयानक वास्तव असं समोर येते की जी ही विहीर बुजलेली, साने काका असतील गेले 20 वर्ष बांधतायत, आता आम्ही पुरातत्व विभाग मुंबई असेल, ठाणे जिल्हा
जिल्हाधिकारी असतील, तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि प्रांत अधिकारी असतील, या सर्वांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची आता एक अशी मागणी आहे की ही जी विहीर आहे ही बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही विहीर आहे, ही आम्ही आता वाचवली पाहिजे आणि ती खरंच जे काळाची गरज आहे. कारण की जी दुसरी पिढी आहे, जी येणारी नवीन पिढी आहे, या नवीन पिढीला बाबासाहेबांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा माहीत पडतील आणि नक्कीच त्यांना या भविष्यामध्ये काम करण्याची ऊर्जा मिळेल की ज्या देशाचा घटनाकार बाबासाहेब या पडग्यामध्ये आले होते आणि त्यांनी विहिरीवरती सत्याग्रह केला होता. आता ही पडग्यावासियांसाठी आणि देशासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. पण यांच्या पाऊल खुण्याचं काही जे असतील, जी काही लोक असतील, ती ही विहीर बुंजवण्याचे ज्यांनी काम केलेलं आहे, ही विहीर मी शासनाला निवेदन करेन, विनंती करेन की ज्या अर्थाने खरंच हे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन आहे, जे काल झालेलं आहे हे 69वे, ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने ही बाबासाहेबांची विहीर आपण पुन्हा एकदा उभारणी करू, त्याच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल. आपण निश्चितच बघू शकता तीव्र भावना ह्या आंबेडकरी अनुयायांच्या आहेत आणि त्याचबरोबर इतर ओबीसी समाजाच्या सुद्धा त्याच भावना आहेत. नक्कीच ही वीर लवकरात लवकर जर काही काय बनवून दिली नाही आणि बाबासाहेबांच्या आठवणींना जर तुम्ही शासन उजाळा देत नसेल तर निश्चितच याचे येणाऱ्या काळामध्ये परिणाम खूप वाईट होण्याची शक्यता आहे. इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत.